ट्रॅक्टर घेऊन येऊ दिलं नाही तर जनावर आणू, घोडे बैल शेळ्यांसह मराठा मुंबईत येथील ट्रॅक्टर आणायला विरोध कशाला, अशा प्रकारचा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय। मराठ्यांचे ट्रॅक्टर कोण अडवतंय पाहतो, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। तर ट्रॅक्टर आणायला विरोध कशाला, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ट्रॅक्टर घेऊन येऊ दिलं नाही तर जनावर आणू, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। ट्रॅक्टर आणणार आहेत का मनोजजी? ट्रॅक्टर येणार आहेत का? आणि मग ट्रॅक्टर नाही आणायचं मग कशाला यायचं? त्याला छत टाकायला लागतील, हे करायला लागतील। मग आम्हाला ट्रॅक्टर नाही आणून देणार, गाडी नाही आणून देणार काय? मग मसडी घेऊन यावं का तुमच्या त्या दारात आणून सोडाव? त्यांना खाऊ कोण घाली? आम्ही ते बी घेऊन येत असतो, मग जनावर ते सगळे शेळ्या ते सगळं आणत असतो मग तिथं। आणि मग का तुम्ही टाका त्यांना, मग गवत ते घासन ते कुठून आणणार? मग त्यांना तिथं तोडा लागते। शेवऱ्याच्या झाड, बोरीचे झाड आहेत का तुमच्या मुंबईत? बोरी झाड शेळ्याला आणि जनावराला टाकायला, जनावराला बैलाला मका लागती, म्हशीला द्यायला आहे तुमच्या इथं काही? मग काय खाऊ घालणार मग तुम्ही? आम्ही सोडीत असतो मग तुमच्या घरात तिथं। उगा आम्हाला बेजार नका करू। आहे का असा विचार आहे? जनावरांना घेण्याचा विचार आहे? गाय शेळ्या आणायचा विचार आहे का? नाही मग यांनी नाही आम्हाला ते आणून दिलं, मग कशावर यावं आम्ही? मग घोडे तेच आण लागते ना आम्हाला, गाडू घोडे आम्ही त्याच्यावरती बसून यावं लागलं। बैलगाड्या, मसाडी, जनावर त्यांना खाऊ कोण घाली? बैलगाड्या आणणं म्हणजे बैलाला खायचा प्रश्न आला, तुम्हालाच खाऊ घाला लागेल। नाही तर तुमच्या दारात बांधणार आम्ही, जेणे आणून नाही देईल त्याच्या तिथं। स्वतःच्या शरीराचा विषय, त्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे। त्यामुळे आमचे वाहनं आम्हाला झोपायला लागते। ट्रॅक्टरच्या ट्राल्यामध्ये आम्हाला छतं टाकता येणार आहेत, त्या छताच्या माध्यमातून त्याचं थंडीपासून पावसापासून संरक्षण होणार। तुम्ही आणू नका म्हणजे या बरं आडू, तुम्ही कोण ट्रॅक्टर आडी ते बघतो आम्ही, या तुम्ही आडू। म्हणजे आम्ही शांततेत चाललो, शांततेत करायला लागलो, सगळं जबाबदारी आम्ही स्वीकारली शांततेची। तुम्ही कशामुळे त्यांना हे करताय? गाड्या तर तिथं उभा राहिल्या तरी त्यांना गाड्या झोपायला लागणार आहेत। आम्ही काय कोणाच्या घरी थोडी झोपायला जाणार? आमच्याच गाडीत आम्ही झोपणार। थंडी वाजली त्यातच झोपणार, पाऊस आला त्याच्यातच झोपणार। उघडलं सगळं, पाऊस उघडला, थोडी थंडी कमी झाली, बाहेर चालत राहणार रोडनं। त्यामुळे आमची व्यवस्था म्हणजेच आमची गाडी आहे, आमचं आरामाचं साधन म्हणजे आमचं वाहन आहे। आम्ही कोणाच्या ना लॉजवर जाणार आहेत, ना कोणाच्या घरी जाणार आहेत, ना कुठं ना जाणार आहेत। आम्ही आमच्याच गाडीत झोपणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।